सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय। सगळे पक्ष आपल्या तयारीला लागलेत। पक्षांबरोबर उमेदवारांनी आता कंबर कसली आहे। राज्यात सध्याच्या दोन प्रमुख आघाड्या आहेत, एक म्हणजे महाविकास आघाडी आणि दुसरी म्हणजे महायुती। कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळणार, कोणाला डावललं जाणार हे येणारा काळच सांगेल। परंतु प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळते। अशीच एक विधानसभा आहे, ती म्हणजे जुन्नर विधानसभा। यामध्ये एकाच पक्षाकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत। सध्याच्या घडीला अजित पवार गटाचे अतुल बेनके हे आमदार आहेत। महायुतीमध्ये जर ही जागा अजित पवार यांना देण्यात आली तर महायुतीतील दुसऱ्या पक्षातील इच्छुकांची नाराजी होऊ शकते। यामध्ये भाजपच्या आशाताई बुचके, शिवसेना शिंदे गटाचे शरद सोनावणे यांची नावं घ्यावे लागतील। आशाताई बुचके या गेली 15 वर्ष विधानसभा निवडणूक लढवतात, परंतु त्यांना काही थोड्या फरकानं निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलाय। परंतु मैदानावरची परिस्थिती आणि मागच्या 5 वर्षात आशाताईंनी केलेलं काम, लोकांमध्ये असलेला जनसंपर्क यामुळे लोकांची आशाताई यांच्या नावाला पसंती वाढतेय। जुन्नर तालुक्याला हवी महिला आमदार म्हणून महिला प्रत्यक्ष आशाताई यांच्या नेतृत्वाला स्वीकारतायत। जुन्नर तालुक्यात तसं पाहायला गेलं तर वर्चस्व चारही पक्षांचं आहे। उमेदवारांनी आपली उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच प्रचार गाठीभेटी सुरू केल्यात। आशाताई बुचके यांना उमेदवारी देण्याचे संकेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्यानं आमदार अतुल बेनके कोड्यात पडल्याचं दिसतंय। आशाताई बुचके आणि शरद सोनावणे यांनी अगोदरच आपल्या प्रचाराचा नारळ फोडलेला दिसतोय। त्यामुळं आमदार अतुल बेनके यांची कोंडी झालेली पाहायला मिळते। म्हणूनच अतुल बेनके पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा आहे। जुन्नर विधानसभेसाठी अजूनही काही नेते इच्छुक आहेत। त्यामध्ये काँग्रेसचे निष्ठावान सत्यशील शेरकर, उद्धव ठाकरे गटाचे बाबू पाटील, भाऊ खंडागळे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मोहित ढमाले, शरदराव लेंडे, तुषार थोरात, देवराव लांडे, अंकुश आमले आदी जण इच्छुक असल्याचं चित्र आहे। परंतु स्थानिक राजकारण, लोकांमध्ये असलेली चर्चा, विविध सर्वे यामध्ये भाजपच्या आशाताई बुचके यांचं नाव आघाडीवर असल्याचं चित्र आहे। बाकी पक्ष कोणाला तिकीट देतो आणि कोण निवडून येणार हे काळच सांगेल।